श्रीराम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 2 मे। श्रीराम जय जय राम। साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे। नमस्कार। आज दिनांक 2 मे। श्रीराम जय जय राम। साधनात अत्यंत सावधगिरी पाहिजे। शेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला आणि रोपही जोराने वर आले तरी काम झाले असे नाही। कारण जसजशी एक एक पायरी पुढे जाईल तशी जास्त काळजी घेण्याची गरज असते। शेत वाढले तरी त्याचा नाश 2 कारणांनी होऊ शकतो। एक म्हणजे गुरेढोरे शेतात घुसून नाश करतील, किंवा दुसरे म्हणजे कीड पडून किंवा टोळधाडीसारखा काही उपद्रव होऊन शेत साफ नाहीसे होईल। यापैकी पहिले कारण थोडे स्थूल आहे, तर दुसरे थोडे सूक्ष्म आहे। शेतात गुरेढोरे शिरली तर वरवर दृष्टी टाकूनही सहज कळते आणि त्यांना हकलताही येते, पण कीड पडली तर जवळ जाऊन बारकाईने पाहावे लागते। शेताला कुंपण घालून ढोरे आत शिरणार नाहीत असा बंदोबस्त करता येतो आणि राख, शेण, औषधे वगैरे टाकून कीड न लागेल अशी तजवीजही करता येते। हे सर्व करताना शेतकऱ्याला सतत जागृत राहावे लागते, म्हणजेच एकसारखे शेतावर लक्ष ठेवावे लागते। हाच नियम परमार्थातही लागू पडतो। साधकाने अत्यंत काळजीने वागणे जरूर आहे। शेताचे रक्षण व्हावे म्हणून जसे कुंपण, तसा संसार हा परमार्थाला कुंपण म्हणून असावा। कुंपणाला जर खत पाणी मिळाले तर कुंपणच शेत खाऊन टाकते। तसे न होईल इतक्या बेताने संसाराला खत पाणी घालावे। शेताला कीड लागली की काय हे जसे बारकाईने पाहावे लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती कुठे गुंतते की काय याकडे बारकाईने लक्ष असावे। अशा सावधगिरीने वागले तर पीक हातात येईपर्यंतचे काम झाले। पण पीक हातात आले, आता काय काळजीचे कारण असे म्हणून भागणार नाही। पीक हातात आले तरी त्याची झोडणी झाली पाहिजे। पुढे दाणे दास्तानात जपून ठेवले पाहिजेत, नाहीतर उंदीर घुशी धान्य फस्त करते। नंतर पुढे जरूर लागेल तेव्हा ते काढले पाहिजेत। काढताना सुद्धा दाणा फुटणार नाही इतक्या बेताने ते काढले पाहिजेत। अशा तऱ्हेने आरंभापासून शेवटपर्यंत अगदी जागरूकतेने वागले पाहिजे, तरच साधकाचा शेवटपर्यंत तग लागेल। नाहीतर मध्येच निष्काळजीपणामुळे आणि सर्व काही हाती आले अशा भ्रमाने वागले तर प्रगती थांबेल। अशी उदाहरणे फार आढळतात, म्हणून अतिशय सावधगिरीने वागावे। जो साधक प्रपंचामध्ये असेल त्याला प्रपंची लोकांच्या संगतीत राहावेच लागणार, पण त्याने फार सांभाळून राहायला पाहिजे। आपली वृत्ती केव्हा बदलेल याचा नेम नसतो। खरोखर परमार्थ कठीण शिकारच आहे। शिकार अशी मारली पाहिजे की आपल्या मीपणाला मारून आपण जिवंत राहिले पाहिजे आणि आपल्याला नको तेवढेच गळून पडले पाहिजे। सावधानता ठेवून नाम घ्यावे, नामाची सतत धार धरावी, म्हणजे ते वृत्तीपर्यंत पोहोचते। श्रीराम जय जय राम। इथे महाराजांनी आपल्या साऱ्यांनाच सावधानतेचा इशारा दिलाय आणि इतक्या सुंदर उदाहरणांसकट महाराज सगळं इतकं छान सविस्तरपणे सांगतात ना की ते आपसुकच आपल्या मनापर्यंत, चित्तापर्यंत पोचून जातं। महाराज इथे शेताचं उदाहरण देतात। जसं शेतकरी शेत पिकवतो त्यावेळी त्याला
हर तऱ्हेच्या अनेक प्रकारच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. म्हणजे जमिनीची मशागत करण्यापासून बियाणं कोणतं असावं इथपासून ते पेरण्यापर्यंत, आणि ते पेरल्यानंतरही त्याला योग्य पाणी देणं, त्याच्यानंतर त्याची मशागत करणं, पीक येईपर्यंत त्याची काळजी घेणं, आणि पीक आल्यानंतर सुद्धा ते काढणं, त्याची झोडपणी करणं, त्याची काढणी करणं, ते साठवणं, केवढे क्रियाप्रक्रिया आहेत नाही का? आणि या जशा शेतकऱ्याच्या बाबतीत, शेताच्या बाबतीत लागू पडतात, तसंच महाराज म्हणतात की आपल्या साधनेत, आपल्या संसारात, आपल्या परमार्थातही ते तशाच लागू पडतात. कारण महाराजांनी नेहमीच संसार करताना परमार्थ कसा साधता येईल हेच सांगितलंय, आणि म्हणूनच त्यांनी नामसाधनेसारखं साधन, अतिशय सोपं असं साधन आपल्याला सांगितलेलं आहे. पण हे करतानाही खूप काळजी घ्यावी लागते. ती कशी? तर जसं आपण मागेही पाहिलं की हे हा संसार म्हणजे एक मोहमाया आहे. यात अडकण्याचीच खूप वेळा शक्यता असते, आणि म्हणून या संसाराच्या या मायाजाळात आपण अडकणार नाही. रागात, लोभात, अगदी प्रेमात सुद्धा आपण हा संसार करताना अडकणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेत साधकाने आपली साधना अविरतपणे चालू ठेवली पाहिजे, आणि या संसाररूपी भवसागरातून त्याला पार पडलं पाहिजे नाही का? तर नाम ही अशी साधना आहे की ज्याची आस धरून साधक आपली साधना अव्याहतपणे, अखंडपणे चालू ठेवू शकतो, आणि या संसाररूपी भवसागरातून मुक्त होऊ शकतो. तर अशा पद्धतीची ही नामसाधना तुम्हा आम्हा साऱ्यांना साधो, हीच त्या गुरुचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram